नमस्कार, ऑफर झोनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याकडे आहे प्रायव्हेट बंगलो तंडेलामध्ये, जो की 3 BHK मध्ये आहे, पूर्वमुखी आहे आणि रेडी पोझिशनमध्ये आहे। बघू शकता एलिव्हेशन बंगलोचं, या प्रकारे हे एलिव्हेशन आहे। पूर्वमुखी हा बंगलो आहे आणि मेन हायवेपासून फार जवळ आहे। बघू शकता पार्किंग, हा बाहेरचा एरिया, आणि हे त्याचं वरचं एलिव्हेशन। या प्रकारे हा बंगलो आहे, सेपरेट आहे आणि प्रायव्हेट आहे। हा त्याचा साइड मार्जिन आहे। बघू शकता तुम्ही, एवढी ही पार्किंग आहे। इथे आल्यानंतर हा तुमचा समोरचा बेडरूम आहे आणि या साइडने जे आहे मेन एंट्री आहे वर जाण्यासाठी। इथे तुमचं लाईटचं मीटर दिलेलं आहे आणि बाहेरचा लुक या प्रकारे आहे। हा बेडरूम आहे आणि हे जे आहे मेन एंट्री आहे वर हॉल आणि किचनकडे जाण्यासाठी। या साइडला पाण्याची टाकी दिलेली आहे। इथे एक व्हेंटिलेशन साठी एक खिडकी दिलेली आहे छोटी। बघू शकता तुम्ही, दरवाजाला जे आहे वुडन फ्रेम लावलेली आहे आणि चांगला उंच दरवाजा दिलेला आहे हाईटने। बघू शकता बाहेरून जे आहे 3D टाइल्स वर्क लावलेला आहे। एक चांगला लुक या रो हाऊसला बाहेरून दिलेला आहे। जाऊया मध्ये। बघू शकता तुम्ही, हा जो आहे खालचा रूम, याची साईज बघू शकता, छान अशी साईज दिलेली आहे आणि याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम दोघं आहे। बघू शकता तुम्ही, 2 विंडो याला दिलेल्या आहेत। हा जो आहे रूम पूर्वमुखी असल्यामुळे इथं हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील। या साइडला जो आहे वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम दिलेला आहे। आणि ही मेन एंट्री आहे। जर खालचा रूम जर तुम्ही भाड्याने दिला तर इथून तुम्ही वर जाऊ शकता या एंट्री मधनं। तर ही मेन एंट्री असणार तुमच्यासाठी। बघू शकता तुम्ही, एवढा स्पेस याच्यामध्ये दिलेला आहे आणि या साइडला हा दरवाजा दिला आहे। दरवाजा लावल्यानंतर हा एक प्रायव्हेट जाण्या येण्याचा मार्ग राहील आणि त्या साइडने तुम्ही जर भाडेकरू दिला असेल, भाडेकरूसाठी तो युटिलाइज होईल। एवढी जागा आहे याच्यामध्ये, या मेन एंट्रीमध्ये। आणि इथं POPचं पण काम केलेलं आहे। आणि हा जो आहे हा रूम आहे। इथं तुम्ही एक छोटं क्लिनिक पण टाकू शकता। जर डॉक्टर असेल तर तो क्लिनिक टाकून त्याचे कामं करू शकतो। इथं छान असं स्ट्रक्चर आहे या प्रायव्हेट बंगलो। बघू शकता तुम्ही साईज, एवढा तुम्हाला स्पेस भेटतो इथं आणि एक डोअर पण दिलेला आहे। जाऊया वरच्या फ्लोअरला। वर किचन आणि हॉल आहे। बघू शकता तुम्ही, छान असं काम केलेलं आहे। या साइडला हॉल दिलेला आहे। बघू शकता तुम्ही, हॉल साईज खूप मोठा असा हॉल आहे। छान अशी याची साईज दिलेली आहे। आणि याला एक विंडो दिलेली आहे, बऱ्यापैकी मोठी आहे। बघू शकता तुम्ही हॉलची साईज। या साइडला TV युनिट आहे आणि वर जे आहे याला POPचं काम केलेलं आहे।
चांगल्या साईजमध्ये हा हॉल आहे। फर्स्ट फ्लोअरला आपण आलो आहोत। फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला हॉल आणि किचन दिलेलं आहे। ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम आहे आणि सेकंड फ्लोअरला 2 बेडरूम दिलेले आहेत। या प्रकारे हा तंडेला बंगलो आहे। तर आता आपण हॉलमध्ये आहोत, जाऊया आपण आता किचनकडे। इथं आल्यानंतर तुम्हाला या साईडला जो आहे हा तुमचा किचन असणार। बघू शकता तुम्ही किचन साईज, चांगली किचन साईज याला दिली आहे आणि याला सुद्धा पीओपीचं काम केलेलं आहे। वर 2 विंडो किचनला एल शेप मध्ये हा किचन ओटा दिलेला आहे। पूर्वमुखी हा किचन ओटा आहे। या साईडला जे आहे फ्रीज ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि 2 विंडो असल्यामुळे इथं प्रॉपर एअर व्हेंटिलेशन आणि सनलाईट जो आहे नैसर्गिक राहणार। जास्त वेळ लाईट लावायची गरज पडणार नाही दिवसा। बघू शकता तुम्ही साईज, बघू शकता छान अशी साईज या किचनला दिलेली आहे। पुढे आल्यानंतर या साईडला जो आहे युटिलिटी एरिया आहे। इथं तुमचं वॉशिंग मशीन तुम्ही ठेवू शकता। या साईडला जो आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न मध्ये। सेकंड फ्लोअरला आल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला 2 बेडरूम दिलेले आहेत। बघू शकता तुम्ही हा बेडरूम हॉलच्या वरचा बेडरूम आहे। याला पण हॉल एवढीच साईज दिलेली आहे, चांगली मोठी साईज आहे। बघू शकता छान अशी साईज आहे। तुमचा एक चांगल्या मोठ्या साईजचा बेड या बेडरूममध्ये आरामशीर बसून जाईल आणि खिडकी साईज पण बघू शकता, छान खिडकी साईज दिलेली आहे। थिकनेस पण चांगली दिलेली आहे। बघू शकता बेडरूम साईज, चांगली बेडरूम साईज या बेडरूमला आहे आणि वर जे आहे लिंटर लेवल दिलेली आहे। याला तुम्हाला जाऊया सेकंड बेडरूम कडे। हा मास्टर बेडरूम आहे आणि याच्यावर तुम्हाला स्टोरेजला पण स्पेस दिलेला आहे। इथं तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे आणि कॉमन हा टॉयलेट आहे। या साईडला आल्यानंतर तुम्हाला बेडरूमची साईज लक्षात येत असेल, चांगली मोठी साईज बेडरूमला दिलेली आहे। 2 विंडो दिलेल्या आहे मोठ्या साईजच्या, जेणेकरून सूर्यप्रकाश आणि हवा या रूमला खेळती राहणार। याला लिंटर लेवल पण तुम्हाला दिलेली आहे। बघू शकता साईज तुम्ही, चांगला मोठा एक बेड इथं आरामशीर बसून जाईल। पूर्वमुखी हा बेडरूम आहे। या प्रकारे हा बेडरूम आहे। सेकंड फ्लोअर वरून बघू शकता तुम्ही व्ह्यू, हा एरिया आहे। समोर तो हायवे आहे लागून। संपूर्ण एरिया जो आहे डेव्हलपमेंट मध्ये आहे। मध्ये 2 तुम्हाला स्टोरेज स्पेस दिलेले आहे, चांगले मोठे स्टोरेज स्पेस इथं दिलेले आहे। जाऊया टेरेसवर। आता आपण आलो आहोत टेरेसवर। वर आल्यानंतर तुम्हाला या साईडला एक बोर्ड दिलेला आहे आणि हा जो आहे याच्यावरचा टेरेस आहे। एवढा टेरेस तुम्हाला या रो हाऊसला मिळणार आहे। हा प्रायव्हेट आणि सेपरेट बंगलो आहे आणि सेम बंगलो याला लागूनच आहे। 2 युनिट हे आहेत आणि मागच्या साईजला खूप मोठी अशी बिल्डिंग आहे। याला जी आहे ऑलरेडी इथं पिलर काढून ठेवले आहे। जर इन फ्युचर कोणाला जर वर
रूम बनवायची असेल तर ते पण करू शकतो। तर त्यासाठी बिल्डरांनी ऑलरेडी इथं पिलर बनवून ठेवलेले आहेत। तर एक रूम तुमचा वर सहज बनवू शकतो, एवढी जागा या टेरेसला आहे। पूर्वमुखी असल्याने इथं प्रॉपर एअर व्हेंटिलेशन आणि सनलाईट राहील। हा त्याच्या समोरचा जो आहे प्रोजेक्ट आहे।